पश्चिम बंगालहून चरस विक्रीसाठी ठाण्यात आलेल्या एका तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे। शनवर अली असे या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 5,50,00,000 रुपये किमतीचे चरस जप्त करण्यात आले आहे। तपासादरम्यान त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे उघड झाले। वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळालेल्या माहितीवरून साकेत रोड ते बाळकुंपाडा क्रमांक 2 दरम्यान एक तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे समजले। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचून शनवर अलीला पकडले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 505 ग्रॅम वजनाचे चरस असलेली 10 पाकिटे जप्त करण्यात आली। तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता? यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। नेपाळचं कनेक्शन असू शकतं। प्राथमिक चौकशीमध्ये हा जो इसम आहे हा नेपाळमधील काही ड्रग पेडलर आहे त्यांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झालेली आहे। त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत। आरोपीची कस्टडी ही 26 नोव्हेंबरपर्यंत मिळालेली आहे। आरोपीचं बॅकग्राऊंड या अनुषंगाने आम्ही तपासून पाहत आहोत। त्याच्यावर पश्चिम बंगाल किंवा इतर राज्यामध्ये काही ड्रगच्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल आहेत का त्याची देखील माहिती आम्ही घेत आहोत। गुन्हे शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले, API भूषण शिंदे, API गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये संशयित इसम शनवर अली राहणार कोलकाता पश्चिम बंगाल यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 5 किलो 50 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 5,50,00,000 इतकी आहे। सदर इसमास अटक करून मान्य न्यायालयाने त्याला 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। सदरचा इसम हा पश्चिम बंगाल येथून ठाणा येथे चरस विक्रीसाठी कोणाला विक्री करणार होता, त्यामध्ये अजून कोण कोण इसम किंवा आरोपी संशयित कोण सामील आहेत का, त्या अनुषंगानं घटक 5 गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम हे अधिकचा तपास करत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी, ठाणे।